नमस्कार, मैं जूली तिवारी। आप देख रहे हैं डेली न्यूज। डेली न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों की ओर। अंबरनाथ नगर परिषद के अधिकारियों को हटाओ। शहर में कचरा, घंटा गाड़ी व अन्य समस्याओं के लिए जिम्मेदार अधिकारी। अंबरनाथ के अधिकारी प्रशांत रसाल को 4 वर्ष हो गए हैं। अंबरनाथ में उनके कारण शहर में कचरा, घंटा गाड़ी, ड्रेनेज जैम, सड़कों के गड्ढे जैसे गंभीर मसले हल ही हो रहे हैं। उनको अंबरनाथ से पहले हटाओ, ऐसी मांग मनसे के शैलेश शिर्के ने विधायक बालाजी किड़ीकर द्वारा आयोजित शहर की समस्याओं पर चर्चा के लिए नपा कार्यालय में बुलाई गई बैठक में किया। इस बैठक में शिवसेना के पूर्व नगर सेवकों के अलावा महिला, पुरुष कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। सभी ने एक ही आवाज में कहा कि शहर के सभी परिसर में कई दिनों तक घंटा गाड़ी नहीं आ रही है। शहर में कचरा ही कचरा फैला हुआ है। विधायक किड़ीकर ने भी इस समस्या को लेकर मुख्याधिकारी एवं स्वास्थ्य अधिकारी स्नेहा वंजारी को आड़े हाथों लिया। किड़ीकर ने गुस्से में कहा कि मुझे लोगों के सामने जाने में शर्म आती है। अधिकारी ने शांत रहते हुए उत्तर दिया कि इस मसले का हल जल्द ही निकाला जाएगा। सड़कों पर के गड्ढों पर भी बड़ा हंगामा हुआ। उपस्थितों ने एवं विधायक ने पूछा कि गड्ढों को क्यों नहीं भरा जा रहा है। सुभाष सालुंके ने अधिकारी के 4 वर्षों से कुर्सी पर चिपके रहने के लिए उनका अभिनंदन किया। बैठक में अतिक्रमण का मुद्दा भी उठाया गया। नगर परिषद के अति मुख्य अधिकारी पराड़कर, अतिक्रमण विभाग के संदीप कामले, नरेंद्र संखे, हवल सभी विभाग के अधिकारी बैठक में उपस्थित थे। विधायक के साथ सुनील चौधरी, अब्दुल शेख, विकास हेमराज, मुक्कू लेलिन, खानजी दल आदि उपस्थित थे। साहेब, आढावा बैठकीचं आयोजन केले होतं, काय सांग? शहरामध्ये गेल्या अनेक वर्ष म्हणजे अनेक दिवसापासून कचरा उचलण्याची समस्या लोकांची वारंवार सर्व नगरसेवकांना माझ्याकडे नगरपालिकेमध्ये करतायत। कचरा उचलणे, साफसफाई, नाले सफाई, पावसाचं पाणी त्याला नाले नसल्यामुळे पनवेलकर ग्रीन सिटी असेल, अंबरहाईट असेल किंवा पालेगावचा प्रश्न असेल, त्यासाठी ठोस काय तुम्ही उपाययोजना करताय, त्यासाठी आम्ही आज सर्व लोकप्रतिनिधी, नगरसेवक या ठिकाणी आज बैठक घेतली। कचऱ्याचं टेंडरची प्रोसिजर चालू असे त्यांनी सांगितलं की 8 दिवसामध्येच आम्ही कचऱ्याची जी समस्या आहे शहरामध्ये ती सोडवू असं त्यांनी सांगितलेलं आहे। साफसफाई, नाले सफाई, छोट्या सफाई आणि एमर्जन्सी काही वार्डांमध्ये लोकांच्या समस्या आहेत त्याही आम्ही सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। जे टेंडर आमचं कचरा उचलायचं निघणार आहे त्यामध्येच मॅन पॉवर वाढवून आम्ही काम करू असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे शहरात एक टॅक्सचा मुद्दा होता की 90 दिवसाची नोटीस द्यायची। ज्या दिवशी बिल निघायचं कम्प्युटर तेव्हापासूनचे दिवस मोजले जायचे, परंतु वस्तुस्थिती ज्या घरात ज्या दिवशी बिल जाईल त्या दिवसापासून ते 90 दिवस चालू होतील, जेणेकरून जो एक्स्ट्रा भूदंड किंवा व्याज किंवा ते जे एक्स्ट्रा चार्ज लावले जात होते तेही आम्ही आता लावणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। महिन्यापासून आम्ही काढतोय, परंतु काही लोक कोर्टामध्ये गेले, कोर्टाचा निकाल लागला आणि आजच कचऱ्याचं टेंडर आम्ही ओपन करतोय आणि 8 दिवसातच आम्ही समस्या सोडवू असं त्यांनी सांगितलेलं। साहेब, फेरीवाल्यांचा प्रश्न आयरनीवर आलेला आहे। अंबरनाथमध्ये चालायला जागा नाही, तेवढे फेरीवाले त्या रस्त्यावर आलेले आहेत। गाड्यांचं कुठल्याही प्रकारचं नियोजन होत नाहीये आणि काही पक्षाचेच पदाधिकारी यांच्याच गाड्या आहेत, त्यावर काय सांगाल? आता तिथं हा मुद्दा निघाला होता। त्यांनी सांगितले की बाबा ज्या गाड्या आहेत त्या ज्या रस्त्यावरती ज्या गाड्या आहेत, शहरातले प्रतिष्ठित जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांचेच ह्या गाड्या आहेत आणि आम्ही गाड्या उचला गेलं की ते सांगतात की त्यांचा यात फोन येतो, ह्याचा फोन येतो असं ते सांगतात। आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की गाड्या उचला, जेणेकरून लोकांना जो त्रास होतोय रस्त्यावर तो सोडवा, जो कोणी फोन करेल त्याच्यावर गुन्हे दाखल करा असं आम्ही सांगितलेलं आहे। साहेब, अधिकाऱ्यांना माहिती मागली तर माहिती देत नाही। आता मध्येच खरत नावाचे जे व्यक्ती आहेत त्यांनी अधिकाऱ्यांना 25,000चा दंड लावलेला आहे आपल्या आयुक्तामार्फत, उपनगरांच्या आयुक्तामार्फत। दुसरे प्रवीण गोसावी यांनी त्यांचं काम होत नसल्यामुळं त्यांची मारहाण झालेली। तर अधिकारी का ऐकत नाहीत, यावर काय उपाययोजना केल्या? जर एखादा अधिकारी माहितीचा अधिकार टाकून जर माहिती देत नसेल तर तो त्या कायद्याचं उल्लंघन करतोय। नियमाप्रमाणे त्याच्यावरती त्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे। निदर्शनात जर तुम्ही आणून दिलात तर आपण पर्सनली त्या कायद्याचा आधार घेऊन पोलीस स्टेशन असेल
किंवा कलेक्टर साहेब असतील किंवा संबंधित अधिकारी, माहितीचे अधिकारी त्यांच्याकडे जाऊन कंप्लेंट करूया. सर, आता अधिकाऱ्याचा विषय आलाय म्हणून माझाही विषय आहे अधिकाऱ्याबाबत. तुम्हाला जर वेळ मिळाला तर कधी तुम्ही 10:30 ते, कारण शासनाचा नियम असा आहे की प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने 9:30 कार्यालयात आपल्या टेबलवर हजर राहायचं आहे आणि 9:45 त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने संपूर्ण टेबलाची तपासणी करायची आहे. कोण उपस्थित आहे, कोण उपस्थित नाही, कोण लेट आहे, अशी कुठलीही कारवाई होत नाही. साहेबाला 2 चार्ज असल्यामुळे साहेबच हजर राहत नाही. त्या अनुषंगाने कर्मचारी नगरपालिकेतले कधीच 11च्या अगोदर हजर राहत नाही किंवा टेबलावर नसतात. त्यामुळे येणाऱ्या जनतेला जो झळ होतो किंवा जो त्रास होतो, त्यांची कामं होत नाहीत आणि त्यांना बिनमुखाने परत जावं लागते किंवा 2-3 वेळेला चक्रा माराव्या लागतात. यासाठी उपाययोजना काहीतरी याच्यामुळे व्हावे, असे तुमच्यावर सूचना व्हावी असं माझं म्हणणं आहे. आज तुम्ही मला जे निदर्शनात आणून दिलेलं आहे, आपणाला प्रत्येकालाच तो अधिकार आहे जो संविधानाने दिलेला की अधिकाऱ्यांना विचारण्याचा. जर तुम्ही उद्या विचारा, त्यांनी जर नाही आले तर तुम्ही लाईव्ह लोकेशन किंवा तुम्ही ते लाईव्ह पब्लिकमध्ये करा, जेणेकरून तो अधिकारी त्या विभागामध्ये जर नसेल तर आपण कलेक्टरकडे आणि शासनाकडे त्या अधिकाऱ्यांची कंप्लेंट करू. नाही, मी वेळोवेळी मागणी केलेली आहे. त्यांची दैनंदिन उपस्थिती तपासणी ठेवायची आहे. जर तुम्ही संबंधित ठेवतच नाही ते. संबंधित जर तुम्ही पेपरवर्क केला असेल तर ते पेपरवर्कचं मला द्या. मी स्वतः माझ्या लेटर पॅडवरती कलेक्टरला आणि शासनालाही त्याची कंप्लेंट करू. नाही, शासनाला तर सांगायचे 5 दिवसाचा हप्ता रद्द करा, 7 दिवसाचा हप्ता करा. 2 दिवसामध्ये तो धोरणात्मक निर्णय आहे, तो माझ्यासारख्याचा समोर नाहीये. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.